उद्धव ठाकरे उद्या राज ठाकरेंच्या घरी गणपती दर्शनासाठी जाणार। उद्धव ठाकरे सहकुटुंब सकाळी 11 वाजता शिवतीर्थवर जाणार। सोमवारी राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना फोनवरून निमंत्रण। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर 29 आणि 30 ऑगस्टला मुंबईचा दौरा। लालबागचा राजा आणि इतर गणपतींचं घेणार दर्शन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात साजरा करणार गणेशोत्सव। दरेगावात गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करणार। याआधी ठाण्याच्या निवासस्थानी बाप्पाची प्रांत प्रतिष्ठा केली जात होती। लाडक्या गणरायाचं उद्या आगमन होणार। कल्याण डोंबिवलीमधील गणपती विसर्जन स्थळाची अप्पर पोलीस आयुक्तांनी केली पाहणी। गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही तास उरले। दादर मार्केटमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणेश भक्तांची खरेदीसाठी मोठी गर्दी। लालबागचा राजाभोवती एआय सुरक्षा कवच। सुरक्षेच्या दृष्टीनं लालबाग मंडळ परिसरात 250 कॅमेरे। मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून चोख नियोजन। मुंबई पोलिसांकडून सुरक्षेच्या कारणास्तव पाहणी तर पोलीस बंदोबस्तही तैनात। गणेशोत्सवासाठी मुंबईत मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ। मुंबई मेट्रो रात्री 1 वाजेपर्यंत धावणार। 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत मेट्रोच्या वेळेत बदल। लाडक्या बाप्पांच्या आगमनाची परभणीमध्ये जोरदार तयारी। गणेश मूर्ती खरेदीसह साहित्य खरेदीसाठी भक्तांची मोठी गर्दी। बेळगावातील मराठा लाईफ इन्फंट्री सेंटरमध्ये गणेश मूर्तीचं उत्साहात आगमन। 6 फुटाच्या मूर्तीची उद्या विधिवत प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली जाणार। गणेश चतुर्थीच्या आगमन मिरवणुकीसाठी कोल्हापुरातल्या राजारामपुरीमध्ये पोलिसांचं संचलन। मिरवणुका शांततेमध्ये पार पाडण्याचं मंडळांना आवाहन। कोकणातील गणेशोत्सवासाठी परभणी विभागाच्या बस वळवल्या। परभणी विभागातील 115 बस मुंबईकडे वळवल्या तर 8 सप्टेंबर पर्यंत परभणी, गंगाखेड आणि वसमत आगारातून बस मुंबईकडे जाणार। अमरावतीमध्ये पर्यावरणप्रेमी निलेश कांचनपूर यांचा गणपती बाप्पांचा आगळा वेगळा स्टॉल। विदर्भातल्या मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींचा स्टॉल। गणेश मूर्ती खरेदी करताना एक वृक्ष आणि मातीची कुंडी ही भेट। रायगडमध्ये गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू। साहित्य खरेदीसाठी महाडच्या बाजारपेठेत भाविकांची मोठी गर्दी। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीमध्ये काही महत्त्वाचे बदल। पर्यायी मार्गांचा वापर करावा वाहतूक विभागाच्या सूचना तर 27 ऑगस्ट पर्यंत वाहतुकीत महत्त्वाचे बदल। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये। दारूची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी पोलीस अलर्ट। दारूची विक्री करणाऱ्या 42 गुन्हेगारांना अटक। गणपती बाप्पाचं उद्या आगमन। दुपारी 1:53 गणेश मूर्ती स्थापनेचा मुहूर्त। गणेशोत्सवासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे युवासेना समन्वयक अंकित मोरे यांच्याकडून कोकणवासियांसाठी मोफत बस सेवा। 12 मोफत बस सेवा उपलब्ध। मुंबई ॲक्वा मेट्रोतून पहिल्यांदाच गणपती बाप्पांचा प्रवास। पहिल्यांदाच गणरायांचं आगमन मेट्रोनं झालं तर खड्ड्यांचं साम्राज्य असल्यानं प्रभादेवीतून थेट अंधेरीपर्यंत गणपती बाप्पांचा मेट्रोतून प्रवास। अमरावतीमधील मोथा या ठिकाणी 6000 गणेश मूर्तींचं गणपती संग्रहालय। जगात सर्वाधिक गणपती विराजमान असलेलं एकमेव संग्रहालय। डोंबिवलीमध्ये आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार पसार। मूर्तिकारावर ताण आल्यानं मूर्तिकार पसार झाल्याची माहिती तर मूर्ती घेण्यासाठी आलेल्या भक्तांची निराशा। गणरायाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक। पुण्यातील मानाच्या 5 गणपतींच्या प्राण प्रतिष्ठापनेची वेळ ठरली। पैठणमधील आर्य चाणक्य शाळेमध्ये गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न। इयत्ता 5वी ते 7वीच्या 355 विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती बनवायला शिकवलं। मातीशी खेळत विद्यार्थी मनसोक्त रंगून गेले। घरातूनच गणरायाला निरोप। महानगरपालिकेचे कर्मचारी तुमच्या घरी येऊन मूर्ती नेणार। तलावांच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी पालिकेचा उपक्रम। गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज। 14,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात। लालबाग परळ आणि चिंचपोकळीमधील गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेच्या विशेष फेऱ्या। महत्त्वाच्या ठिकाणी विशेष गाड्यांचे फलक लावण्यात आले।
वाशिमच्या मालेगाव शहरामध्ये पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने विघ्नहर्ता गणेश मंडळाचा महागणपती आगमन सोहळा मोठ्या जल्लोषामध्ये पार पडला। लालबागच्या राजासाठी कडक सुरक्षा व्यवस्था, राज्याच्या बंदोबस्तासाठी 8,000 पेक्षा अधिक पोलीस तैनात। लालबागच्या राजाभोवती एआय सुरक्षा कवचही सज्ज। गणेशोत्सवासाठी मुंबई ठाण्यासह कोकणवासीय कोकणामध्ये दाखल। कोकणात येण्यासाठी जादा एसटी आणि खासगी बसेसनं मुंबईकर कोकणात। आज हरतालिका पूजन, गणेश आगमनाचा उत्साह भक्तांमध्ये। रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध ग्लोबल मराठा स्कूलमध्ये देखील गणरायाचं आगमन। ढोल ताशांच्या गजरामध्ये गणपती बाप्पा शाळेत विराजमान। चला बनवूया मातीचे गणराया या स्पर्धेला उमरखेडमध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद। स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। धाराशिवच्या डिक्सळच्या चिमुकल्या हातांनी साकारला पर्यावरणपूरक बाप्पा। मातीच्या गणेश मूर्ती घरात स्थापन करण्याचा मुलांनी केला संकल्प। कोकणातील बाजारपेठेत बाप्पांच्या आगमनापूर्वी खरेदीची लगबग, मोठ्या संख्येने भाविक घराबाहेर। बाजारपेठा फुलल्या, विद्युत रोषणाई खरेदीकडे गणेश भक्तांचा ओढा। उपमुख्यमंत्री अजित पवारांना टार्गेट करण्यासाठी लक्ष्मण हाकेंचं आंदोलन। राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश कुलाळ यांचा आरोप। बिवलकरांना दिलेल्या जमिनीची रोहित पवारांनी केली पाहणी। जमिनीच्या व्यवहारामध्ये 5,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप। संजय शिरसाट यांचा राजीनामा घेण्याची रोहित पवारांची मागणी। मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात प्रतिक्रिया देऊ नका, एकनाथ शिंदे यांची मंत्री आणि आमदारांना सूचना। सरकार योग्यरित्या जरांगेंच्या मोर्चाचा विषय हाताळेल। बनावट गोरक्षकांचा महाराष्ट्रामध्ये सुळसुळाट। गोरक्षकांच्या नावाखाली राज्यात मोठं रॅकेट। आमदार सदाभाऊ खोतांचा आरोप, तर बनावट गोरक्षकांना चाप लावण्याची केली मागणी। जळगाव जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलं स्वागत। मुंबई पालिका अखत्यारीतील रस्त्यांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी संस्थांची नेमणूक करणार। बीएमसी रस्त्यांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी 74 कोटी 54 लाखांचा निधी खर्च करणार। मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्यामध्ये बैठक। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यासंदर्भात चर्चा। उच्च न्यायालयाच्या अटी आंदोलकांना मान्य कराव्या लागतील, नितेश राणेंची माहिती। मुंबईमध्ये कचऱ्यात सापडले शेकडो मतदान कार्ड। मतदान कार्ड कळवा विभागातील असल्याचं समोर। या मतदान कार्डच्या मदतीनं गैरव्यवहार झाल्याचा काँग्रेसचा आरोप। जिल्हा परिषद, पालिका आणि महापालिकेचं तिकीट खऱ्या ओबीसीलाच मिळायला हवं। डुप्लिकेटला घरचा रस्ता दाखवा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांचं विधान। विधानानं नवा वाद ओढावण्याची शक्यता। मालेगावमध्ये मतदान चोरी झाल्याचा माजी आमदार आसिफ शेख यांचा आरोप, तर सुमारे 42,000पेक्षा जास्त मतचोरी झाल्याचा आरोप। मतचोरीच्या विरोधात कोर्टामध्ये जाण्याचा निर्धार। जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। जिल्हा सहसंपर्क प्रमुख शिवाजीराव चौथे यांचा राजीनामा। भाजपचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आज स्वीकारला पदभार। दादरमधील वसंत स्मृती कार्यालयामध्ये पार पडला पदग्रहण सोहळा। पंतप्रधानांच्या विजननुसार चालणारा महापौर मुंबईत निवडून आणण्याचा आमचा संकल्प। महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढणार, कुठल्या पक्षाचे महापौर होणार हे नंतर ठरवू। भाजप मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांचं वक्तव्य। मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रेतून भूमिका। ओबीसी नेते राजापूरकर यांनी मांडली भूमिका। जय जवान गोविंदा पथकानं घेतली राज ठाकरेंची भेट। दहीहंडीच्या एकाच दिवशी 10 थरांची केली हॅट्रिक। राज ठाकरेंनी सर्व गोविंदांचं केलं अभिनंदन। दत्तात्रय भरणे यांच्यासोबत नितेश राणेंनी घेतली बैठक। देवगडमध्ये मत्स्य महाविद्यालय सुरू करा, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंची मागणी। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। राज्यपालांनी उपराष्ट्रपती पदासाठी भरलाय अर्ज।
जरांगेंचा मुंबईतील मोर्चा थांबवण्याचे सरकारकडून प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक जरांगे पाटलांच्या भेटीला राजेंद्र साबळे अंतरवाली सराटीमध्ये दाखल, लोकशाही मराठीला जरांगे पाटलांची एक्सक्लुझिव्ह माहिती. शरद पवार यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भ्रष्टाचाराची तत्काळ चौकशी करण्याची पत्राद्वारे मागणी. खासदार सुप्रिया सुळेंचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र, ब्रीच कॅन्डी या रुग्णालय परिसरामध्ये दारूचं दुकान बंद करण्याची मागणी. बीडच्या गेवराईमधील राड्यानंतर लक्ष्मण हाकेंसह 14 लोकांवर गुन्हा दाखल, कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले, पंकज भोयर भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री. संजय सावकार यांच्या जागी आता पंकज भोयर पालकमंत्री. संजय सावकारेंचं डिमोशन करण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून चांदूर रेल्वे नवीन पोलीस ठाण्याची पाहणी, काम नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार. आपले सरकार व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. राजापुरातील सांगवे बुरंबे इथल्या शाळेतील प्राथमिक शिक्षक महेश सकपाळ यांची बदली, तर निरोप समारंभाच्या वेळी शिक्षक महेश सकपाळांनी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला संविधानाची प्रत भेट दिली. तारदेवच्या विलिंग्डन सोसायटीमध्ये रहिवाशांचं फायर ब्रिगेड मुख्यालयाच्या समोर धरणे आंदोलन, ओसी मिळवण्याच्या मागणीसाठी आंदोलन. आंदोलनाला गोपाल शेट्टी आणि मंगलप्रभात लोढांचा पाठिंबा. कोल्हापूरमध्ये मराठा समाज आक्रमक, मराठा स्वराज्य भवनच्या जागेसाठी आक्रमक, महिला उद्योग संस्थेसाठी जागा घेतल्याच्या निषेधार्थ आंदोलन. विश्व पंढरी समोर असलेल्या जागेवर लावला डिजिटल बोर्ड. कोयना धरणाचे सर्व वक्र दरवाजे 3 फुटांपर्यंत उघडले. कोयना नदी पात्रामध्ये एकूण 27,300 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूर शहरामध्ये रस्त्यांची दुरावस्था, खराब रस्त्याच्या विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक, महानगरपालिकेच्या समोर जोरदार आंदोलन. भिवंडीमधील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य, पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष, खड्डे कधी बुजवले जाणार, नागरिकांचा संतप्त सवाल. कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, मुंबई ते रत्नागिरी सिंधुदुर्ग रोरो सेवेला परवानगी, मुंबई ते सिंधुदुर्ग केवळ 5 तासामध्ये जाताना, नितेश राणेंची माहिती. बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील 3 बंधाऱ्यांचा विस्तार आणि बॅरेजमध्ये रूपांतरणाला मान्यता, कोल्हापूर पद्धतीच्या 3 बंधाऱ्यांच्या कामाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता. जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज रात्री 12 वाजता संपणार, उद्या मराठा समाज मुंबईकडे निघण्यास सज्ज, अंतरवाली सराटीसह राज्यभरातील मराठा समाज मुंबईकडे कूच करणार. मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलनास हायकोर्टाचा नकार, आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यास मनाई, नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगीसाठी मुभा. फडणवीस सरकारनं आडकाठी केली तरी मागे हटणार नाही, उद्या सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटीतून निघणार. हायकोर्टाच्या निर्णयानंतर देखील जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम. आरक्षण घेतल्याशिवाय साताऱ्यामध्ये परतणार नाही, मराठा क्रांती मोर्चाचा शिवतीर्थवर निर्धार. जरांगेंच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज मुंबईकडे रवाना होण्यास सुरुवात. कराडमध्ये मराठा समाजाचा एल्गार, जरांगेंच्या मोर्चाला पाठिंबा देत हजारो मराठा बांधव मुंबईला जाण्यासाठी तयार. रश्मी शुक्ला आणि देवेंद्र भारती मंत्रालयामध्ये दाखल, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीची शक्यता. मराठा आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीची शक्यता. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न, मराठा आरक्षणासंदर्भातील शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ. जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ चंद्रपूरमध्ये आंदोलन, भाजपचे डॉक्टर अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. शैक्षणिक शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो शाळा प्रशासनानं पालकांच्या ग्रुपमध्ये व्हायरल केले. पिंपरी चिंचवड शहरातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीमधील प्रकार, तर मास्क लावत विद्यार्थ्यांचे फोटो व्हायरल. बारामतीमध्ये पोलीस विभाग आणि आरटीओला बसपाचं अंत्यविधीचं साहित्य देत आंदोलन. डंपरसह अवजड वाहनांना दिवसा वाहतुकीसाठी परवानगी दिल्यानं बसपा आक्रमक.
हिंगोलीमध्ये रस्त्याच्या कामाच्या नावाखाली निधीचा अपहार, गावकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, चौकशी करून कारवाईची मागणी. मीरा भाईंदरमध्ये खड्ड्यांच्या निषेधार्थ मनसेचं मूषक राजाच्या वेशात अनोखं आंदोलन, गणपती बाप्पांना फोन करून मीरा भाईंदरला येऊ नका असा दिला संदेश. धाराशिवमध्ये काँग्रेसचं नगर परिषद कार्यालयावर धरणे आंदोलन, वाढत्या नागरी समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. अमरावतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेच्या समोर आंदोलन, आंदोलनस्थळीच हरतालिकेचं पूजन आणि आरती, गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन सुरू. नागपुरातील संविधान चौक इथे कंत्राटदारांचं भीक मागो आंदोलन, कामाचा निधी न मिळाल्यानं कंत्राटदारांचं आंदोलन. बीडमध्ये पावसानं माजी सैनिकाचं घर कोसळलं, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची सैनिकाच्या पत्नीची मागणी. श्रीवर्धन अलिबाग बस सेवा बंद, बसचं उत्पन्न बघून सेवा बंद करण्याचा खासदार सुनील तटकरेंचा निर्णय, प्रवाशांचे मात्र मोठे हाल. बहुप्रतीक्षित नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ, मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन दाखवला झेंडा, तर 28 ऑगस्ट पासून रेल्वे दररोज धावणार. गाडी चालवण्याच्या वादावरून तुफान हाणामारी, पुण्यातील खडकी परिसरातील प्रकार, मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी, संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर. कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, ट्रॅफिक पोलिसांचा शून्य नियोजन, तर वाहन चालकांसोबत नागरिक संतप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम, शहरातील 3000 पेक्षा अधिक अतिक्रमणांवर कारवाई, मोहिमेच्या विरोधात आंदोलक भर पावसात आक्रमक. बीडच्या अंबाजोगाईमध्ये 1150 खाटांचं रुग्णालय उभारावं, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचं काम दर्जेदार करावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना. पाणी योजना सुरू व्हावी म्हणून उपसरपंचांनी मागितली भीक, भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील प्रकार, जीवन प्राधिकरण विभागाची नळ योजना भर पावसाळ्यात बंद. गोदावरी नदीपात्रामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका, अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुटका, पाण्याचा अंदाज न आल्यानं नागरिक अडकलेले होते. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, माणगावच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा, माणगावपासून 5 किलोमीटर पर्यंत वाहतूक ठप्प. गेवराईतील राड्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू, आमदार विजयसिंह पंडित आणि हाके समर्थकांमध्ये काल झाला होता राडा, कालच्या राड्यानंतर आज 15 दिवस जमावबंदी लागू. पुणे विद्यापीठामध्ये एबीव्हीपीचं सेठ भवनच्या समोर आंदोलन, सेट निकालात दिरंगाई झाल्यानं विद्यार्थी आक्रमक, निकाल रखडल्यानं 1 लाखापेक्षा अधिक उमेदवार प्रतीक्षेमध्ये. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव घसरले, कांद्याला साधारणपणे प्रति क्विंटल 500 ते 1600 रुपयांचा भाव. बुलढाण्यातील सर्व लघु आणि मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो, गावातील पाझर तलावानं शेतीचं प्रचंड नुकसान. छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यामध्ये समतोल पाऊस न झाल्यानं खरीप हंगामात मोठं नुकसान, मराठवाड्यामध्ये पावसानं 5 लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी संकटात. बाप्पांच्या स्वागतासाठी 625 टन फळांची आवक, तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाला सर्वाधिक पसंती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बियाणे आणि खतांचे 142 नमुने अपात्र, कंपन्यांच्या विरोधात खटले दाखल. वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता. जगात आर्थिक स्पर्धाचं राजकारण सुरू, कितीही दबाव आला तरी झेलण्याची ताकद वाढवणार, ट्रम्पचे यांच्या 50% टॅरिफवरून पंतप्रधान मोदींचं विधान. आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी नौदलाच्या ताफ्यात दाखल, विशाखापट्टणम येथील समारंभामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये आयएनएस नौदलाला सुपूर्द. राहुल गांधींच्या बिहारमध्ये व्होटर अधिकार यात्रेचा आजचा 10वा दिवस, प्रियंका गांधी आणि तेजस्वी यादव यात्रेमध्ये सहभागी, सुपौल ते मधुबनी असं यात्रेचं मार्गक्रमण. ओडिशामध्ये रीलचा नाद, युट्यूबरच्या जीवावर बेतला, व्हिडिओ बनवताना धरणातून अचानक पाणी सोडल्यानं तरुण धबधब्यामध्ये वाहून गेला, घटना कॅमेऱ्यामध्ये कैद. म्यानमारमध्ये 3.5 तीव्रतेचा भूकंप, 25 किलोमीटरच्या कमी खोलीवर भूकंप, तर नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनं दिली माहिती. रत्नागिरीमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी
ही कारवाई. तर सुमारे 2,40,000 रुपये किमतीचा 4 किलो गांजा जप्त, एकाला अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.